महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी वाद सुरू असतानाच आता कल्याणमध्ये देखील एक धक्कादायक घटना घडलेली समोर आलेली पाहायला मिळते। एका परप्रांतीय तरुणाने एका मराठी तरुणीवर जो आहे प्राणघातक हल्ला केला होता। याच संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी ठाणेकर आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की महाराष्ट्रात मराठी माणूस हा कमकुवत होत चाललाय का, सर्वसामान्य ठाणेकरांचं काय मत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। सर, कसं बघता, नुकतीच जे आहे महाराष्ट्रामध्ये हिंदी मराठी वाद सुरू असताना आता काल एक कल्याणचा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। एका परप्रांतीय तरुणाने अगदी निर्दयपणाने एका तरुणीवर हल्ला केला, त्यामध्ये ती तरुणी आता जखमी देखील झालेली आहे। महाराष्ट्रात मराठी माणूस कमकुवत होत चाललाय का, काय वाटतं आपल्याला? सर्वप्रथम ज्यांनी जे हल्ला केला त्याचा निषेध केलाच पाहिजे। मला एवढंच म्हणायचं आहे, या उत्तर प्रदेश बिहारमध्ये जी गुंडगिरी चालू आहे, दादागिरी चालू आहे आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी नागरिकांना मारझोड केली जाते, कारण त्यांची जी प्रथा आहे ती प्रथा इथे आमच्या इथे आणून पाहत आहे का? अशा प्रथाला आम्ही विरोधच करणार। कारण तुम्ही या धंदा करा, व्यवसाय करा, आमचा तुमच्या व्यवसायाला विरोध नाहीये, पण इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। इथे सर्व जाती धर्म सर्व लोक आहेत आणि सर्व लोक मिळून मिसळून राहता येत आहे। पण हे काही माथेफोरू गर्दुल्ले असे काही लोक येत आहेत आणि समाजामध्ये तेढ निर्माणाचा प्रयत्न करतात। तर अशा ते समाजात तेढ निर्माण करण्याचे लोक आहेत, यांना धडा आम्ही शिकवणारच आहे आणि मग त्यांनी पण याच्यात बोध घ्यावा, जेणेकरून समाजामध्ये अशांत पसरू नये। आणि तसेच आम्हाला जे उत्तर प्रदेशचे बिहारचे नेते आहेत ते चिथावणीवर भाषण करतायत, पण त्यांनी वस्तू समजून घ्यायला पाहिजे ना। म्हणजे तुम्ही तुमच्या इकडे दादारी करणार, तिथं येऊन दादारी करणार, मराठी माणसाला डिवसणार, मराठी माणूस बोलला का परत म्हणा तुम्ही, मग तुम्ही काय बोलतायत? हे अत्यंत चुकीचं आणि निंदनीय बाब आहे। तर त्यांनी पण जे नेत्यांना जे आहेत, तर तुम्ही जे संभाषण करताना किंवा ट्विट करताना तुम्ही पण जपून करा आणि मराठी माणसाला तुम्ही चिथावू नका, असं मला त्यांना विनंती करायची आहे। सर, काय वाटतं, महाराष्ट्रात मराठी माणूस कमकुवत होत चाललाय का सध्याची घटना पाहता राज्यामध्ये? सध्याची घटना पाहता महाराष्ट्रात मराठी माणूस कमकुवत नाही, ते समजत असेल कमकुवत आहे, परंतु मी संविधानिक भाषेत बोलतो। 1955 मध्ये डॉक्टर बाबासाहेब लिखित एक पुस्तक आहे, बाबासाहेबांनी संविधान पूर्व जे पुस्तकात लिहिलं की 78/79 मताने, म्हणजे एका मताने हिंदी भाषा राष्ट्रभाषा झाली। परंतु हिंदी भाषा हे सगळ्यात उत्तर प्रदेश बिहार हे मोठ्या भाषिक राज्य आहे, परंतु या भाषिक राज्याला राज्यभाषा झाली म्हणून ते संपूर्ण राज्यावर राज्य करण्याचा अधिकार दिलेला नाहीये। बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात की संविधानाने मी सगळ्यांना चालण्या फिरण्याचा अधिकार सगळ्या राज्यात दिला, पण कायमस्वरूपी कोणाला इतर राज्यात राहण्याचा अधिकार नाही दिलेला आहे, संविधानामध्ये आहे। कारण की माहिती आहे का, जर इतर राज्यातले राज्य फक्त महाराष्ट्रात येणार, परप्रांतीय येणार, मुंबईमध्ये राहणार, तर जर टोपोग्राफी बघता, मी टेक्निकली बोलतो, टोपोग्राफी बघता समुद्र सपाटीपासून मुंबई आहे, बरोबर आहे, इथं कर्नाटक बॉर्डर आहे, गोवा बॉर्डर आहे आणि अहमदाबाद बॉर्डर आहे। तर महाराष्ट्राने कितपत पोटात सामावून घ्यायचं ह्या लोकांना, हे वेळ येईल की प्रशासन यंत्रणेवर ताण येईल, मग सरकारला पण सरकार चालवणं मुश्किल येईल। त्यामुळे हिंदी भाषिकचं जे चाललेलं आहे यांनी समजून घ्यावे। आम्हाला विरोध नाही, आमचं जे काय परप्रांतीयांना पण विरोध नाही, पण तुम्ही जे भाषिक राज्यावर हिंदीचं साम्राज्य करू पाहताय आणि वेगळी मुंबई करू पाहताय, हे धोरण आम्ही ओळखलेलं आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, आपल्या स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। त्यांनी काय केलं, स्वतः देह गेला, परंतु महाराष्ट्राचं पुढावर अतिक्रमण करू दिलं नाही। एवढं धन्यवाद। माझ्यासोबत बोलण्यासाठी अजून काही ठाणेकर आहेत। मॅडम, काय सांगाल, सध्या महाराष्ट्रामध्ये मराठी हिंदी वाद पेटलेला पाहायला मिळतो, अशात काल कल्याणमध्ये देखील एक परप्रांतीय तरुणाने तरुणीवर हल्ला केला। महाराष्ट्रात मराठी माणूस कमकुवत होत चाललाय का, काय वाटतं आपल्याला? नाही, मी ऍडव्होकेट आहे, ऍडव्होकेट प्रियंका संगारे। तर मला तर मुळात हे परप्रांतीय आणि मराठी माणूस हे बोलणंच मुळात चुकीचं वाटतं, कारण भारतामध्ये संविधान अजूनही आहे। मला वाटतं तुम्ही पत्रकारांनी किंवा जे नेते आहेत यांनी सगळ्यांनी जी वृत्ती आहे, ही जी वृत्ती ज्या महिलेला मारहाण झाली, खूप विचित्र पद्धतीने, खूप तिला त्यांनी खेचून वगैरे मारलं, मी तो व्हिडिओ पाहिला। तर ही वृत्ती कुणामध्येही असू शकते, तर ती वृत्ती थांबली पाहिजे। तर त्या पद्धतीने असा प्रश्नच मला तर चुकीचा वाटतो की परप्रांतीय हे मराठी माणसावरती हावी झालेले आहेत। हो, स्वतःच जे राष्ट्र आहे किंवा महाराष्ट्रामध्ये आपली मराठी जपण्याचं आहे, पण मला असं कुठेतरी वाटतं की हे जास्त पद्धतीने अशा पद्धतीचे जे प्रश्न विचारले जातात किंवा आपले नेते मंडळी बोलतात, तर हे माणुसकीला तडा जाणाऱ्या ह्या गोष्टी आहेत। सो याचा विचारपूर्वक हे केला पाहिजे। खूप जग आता खूप पुढे गेलेलं आहे, डेव्हलप झालेलं आहे, तर भारताने पण त्या पद्धतीनेच वागलं पाहिजे, तरुणांनी पण तसा विचार केला पाहिजे आणि माणुसकी जपली पाहिजे। जर घाणेरी जी वृत्ती आहे
महिलेवरती अत्याचार करायची ही फक्त परप्रांतीय नाही, कोणामध्येही असू शकते. सो त्याचा निषेध झाला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच त्या घटनेचा निषेध आहे, परंतु जे आहे महाराष्ट्रात कोणावरही कोणी हॅवी झालं नाही. दादा काय कसं बघता, महाराष्ट्रात मराठी माणूस कमकुवत होत चाललाय का, काय वाटतं आपल्याला? कमकुवत तर अजिबात होत नाहीये. हे आपलेच काही राजकारणी आहेत, त्यालाच खत पाणी घालतायत, ते त्यांच्या स्वार्थासाठी, असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं. पण हे जे काही घटना घडतायत ते इतक्या चुकीच्या आहेत. मग त्यामध्ये आम्ही परप्रांतीय म्हणून नाही बघत आहे, एक माणूस म्हणूनच बघतोय आम्ही की तुम्ही असा अत्याचार करत असेल, तुम्ही तुमचे येऊन इथं पोटं भरतायत, आम्हाला त्याचा काही एक त्रास नाहीये. पण तुम्ही तुमचा धंदा करा, व्यवस्थित तुमचा संसार सांभाळा आणि मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका. मराठी माणूस तुम्हाला जाणून बुजून तुमच्या अंगावरती जात नाही, अजिबात नाही, आणि त्यांची इच्छाही नाहीये. ते एकदम संवेदनशील आहेत. इतक्या वर्ष त्यांनी तुम्हाला सांभाळून घेतलंय ना, तर अजूनही पुढे तुम्हाला काही एक त्रास होणार नाहीये. पण तुम्ही जर खरंच या राजकारण्यांच्या लादी लागून जर आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करणार असाल तर त्यांना आम्ही नक्कीच उत्तरच देणार आम्ही, कारण की आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. तर त्याच्यामुळे ना आम्हाला खरंच डिवचण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका अजिबात. कसं बघता, महाराष्ट्रात मराठी माणूस कमकुवत होत चालला आहे. सध्या राज्यामध्ये मराठी माणसाच्यावर अत्याचार किंवा अन्याय किंवा हल्ल्याच्या घटना वारंवार समोर आलेल्या आहेत, कसं बघता? महाराष्ट्रामध्ये संमिश्र सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. काही लोकांमुळे अख्खा महाराष्ट्राची अस्मिता हे सगळं बदनाम होत जाते. त्यामुळे जो कोणी या प्रकारचा हल्ला करतो, जो कोणी मराठी भाषेचा आदर करत नाही, असे लोकांना निषेध करायलाच पाहिजे आणि त्याचा आमचा ठाम विरोध आहे. दादा काय सांगाल, महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस कमकुवत होत चालला असं वाटतं का आपल्याला? असं नाही आहे साहेब, हे काय इकडे आहे ना, आमची चौथी पिढी आहे. आजपर्यंत आम्हाला काय त्रास झाला नाही. हे लोक आहे ना 2-4 आहे ना वर्षा येऊन आहे ना इकडे येऊन घाण करतात, और दुसरे लोक आहे ना त्यांना त्रास होतो, फोकटचा त्रास होतो. काय हे लोक आहे ना बिहार यूपी वरून येऊन आहे ना 2-3 वर्षामध्ये आहे ना घाण करून निघून जातात. और जो रहवासी आहे ना 3 पिढी 4 पिढीचे राहताना ते त्यांना त्रास होतो. आम्हाला आजपर्यंत ना कुणी नाही सांगितलं तुम्ही भैया आहे क्या मराठी आहे, आम्ही है यूपी वाला आहे म्हणून. आम्हाला कुणी आहे ना असं बघत नाही की तुम्ही भैया आहे काय. आम्हाला सगळे मिळून आहे ना आम्ही राहतो. नक्कीच कुठेतरी जे आहे सगळे आम्ही मिळून जातो असं देखील काही ठाणेकरांनी व्यक्त केलेलं. दादा कसं बघता, महाराष्ट्रामध्ये मराठी आणि हिंदी वाद पेटला असताना काल कल्याणमध्ये देखील एक घटना घडली. कुठेतरी महाराष्ट्रात मराठी माणूस कमकुवत होत चाललाय का, काय वाटतं आपल्याला? सर, मला तर असं वाटतं की मराठी माणसाविषयी एक फेक नेरेटिव्ह पसरवलं जाते. तुम्ही जर नीट विचार केला तर नेहमी माध्यमांसमोर सांगितलं जातं की मराठी येत नाही म्हणून परप्रांतीनं मारहाण झाली. माझा याच्यावरती आक्षेप आहे, 100% खोटं आहे. साहेब, महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी आहे. आपण 50-50% जरी पकडलं तरी 5.5 कोटी मराठी, 5.5 कोटी. साहेब, सोशल मीडियावरती अशा किती घटना आहेत, 10, 20, 25, 50. त्या प्रत्येक घटना जर तुम्ही नीट बघितली तर तिथे कुठेही मराठी येत नाही म्हणून मारलं नाहीये. तर मुझे मराठी नाही आता, जो करना है कर लो, जो करना है कर लो हे वाक्य नंतर मारलं गेलंय. आम्ही या महाराष्ट्रामध्ये माझे बरेच मित्र आहेत जे हिंदी मध्य प्रदेशमधनं येतात, युपी मधनं, गुजरातमधनं येतात. आम्ही कधी त्यांना मराठी सक्तीचं बोललो गेलो नाहीये. राहिलं मराठी माणसावरती हल्ला होणं, तर रोज सकाळी तुम्ही पेपर बघितले तर जे दरोडे पडतील, खून होतील, हे सगळे गुन्हा केल्यानंतर तिकडे जाऊन लागतात. तर मला असं वाटतं की मराठी माणूस जे परप्रांत्यांना मारतो ते मराठी येत नाही म्हणून मारत नाही, तर त्याला मराठी येत नाही आणि त्याच्यानंतर हे डिचवलं जातं की जो करणार करलो, त्याच्यानंतरच ते होतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, कल्याणमध्ये जे काल घडलं, ठीक आहे, तू मारणारा परप्रांतीय होता, मार खाणारी हे होती. मला एवढंच कळतं, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. परत स्त्रीला माते समान मानणाऱ्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही भाषेच्या, कुठल्याही प्रांताच्या, कुठल्याही धर्माच्या महिलेवरती जर अमानुषपणे मारहाण होणार असेल तर मराठी म्हणून, ह्या महाराष्ट्रातले मराठी म्हणून आम्ही कुठल्याही महिलेवरचा अन्याय सहन करणार नाही. नक्कीच कुठेतरी महाराष्ट्रात जे आहे कुठल्याही प्रकारे अशी घटना घडत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्या ठिकाणी कोणीही असेल, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे असं देखील जे आहे
ठाणेकरांनी सांगितलंय. त्यामुळे नक्कीच कुठेतरी आता महाराष्ट्रात मराठी माणूस कमकुवत होत चाललाय का, ह्यावर देखील ठाणेकरांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. ठाण्याहून मी प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.